महाराज बोला, तुमच्याकडे किती हत्ती आहेत? कुतुबशहाचा प्रश्न शिवाजी महाराजांना विचारात काढायला पाडला. शिवाजी महाराज बघायला लागले. महाराजांनी उत्तर दिलं की माझ्याकडे हत्ती नाहीत, परंतु हत्तीलाही भारी ठरतील अशी माणसं आहेत. कुतुबशहाला वाटलं की हा माणूस नुसता फक्त बोलतो, याच्या बोलण्यामध्ये दम आहे, याच्या करण्यामध्ये आहे का? आणि त्यानं विचारलं, बोला महाराज, इथं हत्तींना लढवण्याचा खेळ आम्ही करत असतो, त्याच्याशी खेळायला तुमच्यापैकी कोण तयार आहे? महाराजांनी आजूबाजूला नजर फेकली, एकाला इशारा केला मात्र, आणि 5-5.5 उंचीचा तो तरुण चटकन पुढे आला. महाराजांना लवून मुजरा केला आणि सगळेजण जमलेले लोक आता श्वास रोखून बघायला लागले. एका बाजूला धिप्पाड डोंगरासारखा उंच असा हत्ती आणि दुसऱ्या बाजूला हा छोट्या चणीचा एक मावळा. आणि अशी विषम झुंज सुरू झाली आणि लोकांना वाटलं की याचा निकाल आता काही मिनिटातच लागेल आणि हा हत्ती या मावळ्याला चिरडल्याशिवाय राहणार नाही. आज आता या ठिकाणी एका माणसाचा मृत्यू होणार आहे निश्चित. हे लक्षात आल्यानंतर सगळेजण श्वास रोखून बघायला लागले. आणि बघता बघता श्वास रोखून बघता बघता सगळ्यांचं लक्ष गेलं त्या मैदानाकडे गेलं. हत्ती बेभान झालेला होता, कारण तो त्याला बेभान करण्यात आलेलं होतं. आणि असा बेभान हत्ती ची ची आवाज करीत इकडून तिकडून धावत होता आणि त्या मावळ्याला चिरडण्याचा, सोंडेमध्ये उचलण्याचा आणि फेकून टाकण्याचा प्रयत्न करत होता. परंतु हा मावळा अतिशय चपळाईने हालचाल करत होता, त्याच्या पकडीमध्ये सापडत नव्हता. आणि थोड्याच वेळात या मावळ्यानं आपल्या हातामध्ये जे दांडपट्टे होते त्या दांडपट्ट्याचा इतका कौशल्यानं वार केला की थोड्याच वेळात त्या हत्तीच्या सोंडेचे तुकडे पडले आणि तो हत्ती आणखीनच बिथरला. आणि थोड्याच वेळामध्ये या छोट्याशा वाटणाऱ्या मावळानं त्या डोंगरा एवढ्या हत्तीला जेरबंद करण्यात होतं. प्रसंग या ठिकाणी संपला नाही. तो मावळा आनंदानं आणि अभिमानानं महाराजांच्याकडे मुजऱ्याला आला. महाराजांना त्यांनी लवून मुजरा केला. कुतुबशहा तर डोळे फाडफाडून बघत होता आणि त्यानं आव्हान केलं. त्या मावळ्याला सांगितलं की बोल, तू माझ्या नोकरीत ये, तुला किती पगार पाहिजे, तुला किती सुवर्णमुद्रा पाहिजेत, तू म्हणशील तेवढा पगार देतो, पण तू माझ्या चाकरीत ये. कुतुबशहाचा प्रश्न ऐकला मात्र त्या मावळ्यानं उत्तर दिलं की आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या चरणांपाशी मी माझ्या निष्ठा वाहिलेल्या आहेत. ते सांगतील तसं करेल, ते सांगतील तसं देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा मला त्यांनी दिलेली आहे. आणि इथपासून सुद्धा, आजपासून पुढे सुद्धा मी या चाकरीमध्येच खुश आहे. शिवाजी महाराज अतिशय खुश झाले, आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि त्याला भेट दिला. हा मावळा कोण होता? हा मावळा येसाजी कंक होता. जवळपास 350-400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जयघोष करतो. त्यावेळी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी एक विलक्षण असं कर्तृत्व दाखवलं. सामान्य माणसांच्या मनामध्ये त्यांनी एक स्वातंत्र्याची आकांक्षा जगावली आणि सगळ्या लोकांना एकत्र करून याच ठिकाणी आपलं हिंदवी स्वराज्य उभं केलं. याच कर्नाटकाच्या स्वारीमधनं शिवाजी महाराज परत येत होते. कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचं एक गाव आहे. त्या बेलवाडीच्या गावाचा जो पाटील होता त्या ठिकाणी देसाई असं म्हणतात, त्या देसाईला महाराजांनी निरोप पाठवला की चला स्वराज्यामध्ये सामील व्हा. परंतु त्या देसाईनं स्वराज्यामध्ये सामील व्हायचं नाकारलं आणि त्या गडीमध्ये युद्धाला तोंड फुटलं. लढाई अनेक दिवस चालली. तो बेलवाडीचा देसाई त्या ठिकाणी मरण पावला आणि त्याची जी बायको होती सावित्रीबाई असं तिचं नाव सांगितलं जातं, ती सावित्रीबाई त्याच ठिकाणी उभी राहिली आणि ती अतिशय त्वेषानं लढायला लागली. आणि काही दिवसामध्ये, काही महिन्यांमध्ये मावळ्यांनी त्या बेलवाडीची गडी जिंकली. स्वतः शिवाजी महाराज तिथं आले आणि शिवाजी महाराज तिथं आल्यानंतर त्यांना एक विलक्षण अशी गोष्ट कळाली. कुठली विलक्षण अशी गोष्ट कळाली? तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामधला एक सरदार होता. त्या सरदारानं या सावित्रीबाईवरती अत्याचार केलेला होता. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी ही बातमी ऐकली, ही गोष्ट ऐकली, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी खातरजमा केली आणि तो जो सकोजी नावाचा सरदार होता त्याला बोलावलं आणि त्याला बोलावून पकडलं. त्याच ठिकाणी त्याचे डोळे काढले आणि त्याला आयुष्यभर कैदेमध्ये ठेवण्याचा हुकूम दिला. त्या बेलवाडीच्या देसाईंच्या मनामध्ये, शिवाजी महाराजांच्या मनामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं आणि तिनं शिवाजी महाराज आपला भाऊ मानलं. आपला जो छोटा मुलगा होता तो शिवाजी महाराजांच्या मांडीवरती दिला आणि आपला हा दुधाचा मामा आहे असं त्या मुलाला सांगितलं. आणि तशा प्रकारचं एक शिल्पही त्या ठिकाणी त्यानं कोरलं, तशा प्रकारची एक मूर्ती सुद्धा कोरली. मी विचार करतो आजच्या काळामध्ये जर अशी घटना घडली तर काय होतं? समाजामध्ये आम्ही ज्या वेळेला बघतो स्त्रियांवरती अत्याचार थांबलेले नाही, स्त्रियांवरचे होणारे अत्याचार आम्हाला विचार करायला भाग पडतात. आणि याच वेळेला लक्षात असं येतं की जसं शिवजयंतीला शिवाजी महाराजांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो, त्यांच्या नावाचा जय जयकार करतो, त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की डोक्यावरती घेऊन आपल्याला नाचायलाच पाहिजे. परंतु शिवाजी महाराजांनी जे विचार आम्हाला दिले ते विचार मात्र आम्ही डोक्यात मात्र घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला काय विचार दिला?
शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की आज सकोजी होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, हा शिवाजी महाराजांचा स्वतःचा सरदार होता. आजच्या काळामध्ये जर अशी घटना घडली, स्त्रीवरती एखादा अत्याचार झाला, तर लोक पहिल्यांदा विचार करतात, दुर्दैवाची गोष्ट, लोक पहिल्यांदा विचार करतात की हा कोणाचा माणूस आहे, हा आपला आहे का हा दुसऱ्याचा आहे, असा विचार करतात. कोण मग ती जिच्यावरती अत्याचार झाली ती कुठल्या जातीची आहे, ती कुठल्या पंथाची आहे, ती कुठल्या धर्माची आहे, ती कुठल्या जिल्ह्याची आहे, ती कुठल्या राज्याची आहे, हा विचार केला जातो आणि त्याच पद्धतीनं न्यायाची कल्पना बदलत जाते. परंतु शिवाजी महाराजांचा आदर्शच इतका वेगळा आहे की चूक आहे ती चूक आहे, आपल्या माणसाची सुद्धा चूक ही चूकच आहे आणि त्या चुकीला शासन दिल्याशिवाय राहणार नाही, त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. हा शिवचरित्राचा संदेश आपण आज पण समजून घेतला पाहिजे. आजच्या काळामध्ये आपला माणूस असता तर वेगळ्या पद्धतीने ती घटना मिटवली गेली असती. परंतु शिवाजी महाराजांचा संदेश हाच आहे की स्त्रीच्या सन्मानाचं रक्षण झालं पाहिजे. याच पुण्यामध्ये ज्या वेळेला मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी आऊसाहेब जिजाऊंच्या नेतृत्वाखाली याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि सगळ्या प्रजेला अभय दिलं. त्यावेळी याच ठिकाणी मता बेगम नावाची एक कलावंती नव्हती, ती महाराजांच्याकडे आली आणि तिने महाराजांना विचारलं की महाराज कौल द्या, या ठिकाणी आम्हाला सन्मानानं राहण्यासाठी तुम्ही आम्हाला कौल द्या, म्हणजे वचन द्या, अभय द्या. महाराजांनी सांगितलं की तुम्ही याच ठिकाणी राहा. आणि इतिहासामध्ये आपण जर बारकाईने बघितलं तर महाराजांनी म्हातारपणी या मता बेगमची तिच्या आयुष्याची विचार नीट चालावा यासाठी तिला जवळपास अर्धा एकर जमीन सुद्धा दिल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. असे होते महाराज. महाराजांचं चरित्र जितकं सांगावं तेवढं थोडं आहे. परंतु महाराजांचे चरित्र समजून घेताना अनेक महान व्यक्तींची पण आपल्याला आठवण होते. या महान व्यक्ती महाराष्ट्राला लाभल्या हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. भारतामध्ये आपण अनेक राज्यामध्ये जातो, आपल्या कामानिमित्त जातो, आपण फिरायला जातो, परंतु महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या मातीमधून, महाराष्ट्राच्या गावागावामधून, महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून असे महापुरुष निर्माण झाले की त्यांनी सगळ्या समाजाचा विचार केला, सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी म्हणून त्यांनी विचार केला. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव मला घ्यावंसं वाटतं ते महात्मा ज्योतिराव फुल्यांचं. याच पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई, क्रांतीबाई सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ इथं ओढली. आपल्या सगळ्यांना माहिती, इथून जवळच भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू झाली, आपल्या सगळ्यांना इतिहास तो माहिती आहे. परंतु महात्मा फुल्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे. महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक मोठा पोवाडा रचला. शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अनेक पोवाडे रचले गेले, परंतु महात्मा फुल्यांच्या पोवाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जी स्वातंत्र्याची कळकळ होती, सामान्य जनतेच्या उद्धाराबद्दल त्यांच्या मनामध्ये जी तळमळ होती, ती तळमळ या पोवाड्यातून व्यक्त केलेली आपल्याला दिसते. आणि अशा महात्मा फुलेंना गुरु मानणारे बाबासाहेब आंबेडकर या निमित्तानं आठवतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये शिवरायांचे संदर्भ अनेक वेळेला येतात. आपल्या माहितीसाठी दोन संदर्भ. 1927 साली त्यावेळेला असं मानलं जायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे तो 1627 साली झाला, असं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मानलं जायचं. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरीवरती झाला, परंतु त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 1627 हे साल धरून शिवजयंती साजरी केली जायची. आणि या 1627 नंतर 300 वर्षानंतर म्हणजे 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांना एक निमंत्रण आलं. निमंत्रण कुठल्या गावचं होतं? निमंत्रण होतं बदलापूरचं. ठाण्याजवळ बदलापूर नावाचं गाव आहे, त्या बदलापूरचं निमंत्रण होतं. आणि निमंत्रण कशाचं होतं? छत्रपती शिवरायांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण झाली, या निमित्तानं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा कार्यक्रम ठरवला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख भाषण करण्यासाठी म्हणून तुम्ही या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण आलं. निमंत्रण देणारे कोण होते? निमंत्रण देणारे त्या गावामधले एक शास्त्री होते, पालय शास्त्री असं त्यांचं नाव. आणि त्या पालय शास्त्रींनी स्वतः जाऊन बाबासाहेबांना निमंत्रण दिलं आणि व्याख्यानासाठी आपल्या गावामध्ये बोलावलं. आता हा जवळपास 100 वर्षापूर्वीचा काळ. 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं परिस्थिती अशी होती की माणसाला माणूस म्हणून न बघता तो कोणत्या जातीचा आहे याबद्दल, मग तो आपल्या जवळ बसेल का लांब बसेल, आपण त्याला पाणी देऊ का नाही, अशा गोष्टींचा निर्णय व्हायचा. अशी अतिशय अमानवी, माणसाला कळंक लावणारी रूढी आमच्या समाजानं पाळली जात होती. बाबासाहेब त्या बदलापुरामध्ये आले. बदलापूरच्या समाजानं बाबासाहेबांचं अतिशय प्रेरणादायी भाषण ऐकून घेतलं. बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये तोच संदेश दिला की छत्रपती शिवरायांचा संदेश कशासाठी आहे? छत्रपती शिवरायांचा संदेश हा प्रत्येकासाठी आहे, समाजामधल्या प्रत्येक घटकासाठी, आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचा कामाचा विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा भाग घेतला. आणि आता प्रश्न आला की बाबासाहेब राहणार कुठे? आजच्या दिवशी रात्री राहणार कुठे?
आज आपल्याला फार विशेष वाटत नाही, जवळपास 100 वर्षानंतर आपण एकमेकांच्या घरी सहजपणानं जातो, सहजपणानं राहू शकतो, जेवू शकतो, पाणी पिऊ शकतो. पण त्या काळात माणसाला माणूस न मानण्याच्या काळामध्ये त्या पालय शास्त्रींनी, ब्राह्मण असलेल्या पालय शास्त्रींनी स्वतः बाबासाहेबांना निमंत्रण दिलं की शास्त्रामध्ये, धर्मामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की माणसाच्या हातचं पाणी प्यायला आपल्याला बंदी आहे, तुम्ही माझ्या घरी निवास करा. बाबासाहेबांनी त्या दिवशीचा मुक्काम त्या पालय शास्त्रीच्या घरी केला असं आपल्याला आढळतं. बाबासाहेबांनी आपल्या भारताला सगळ्यात मोठी कोणती देणगी दिली? बाबासाहेबांचं चरित्र तर इतकं विलक्षण आहे की त्यांनी अनेक देणग्या दिल्या, परंतु त्यातली सगळ्यात महत्त्वाची देणगी मला कुठली वाटते असं जर वाटलं तर बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना राज्यघटना दिली. आणि ज्या दिवशी राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांचं शेवटचं भाषण झालं, बाबासाहेबांचं राज्यघटनेमधलं शेवटचं भाषण आहे ते 25 नोव्हेंबर 1949ला झालंय. दिल्लीमध्ये भारताच्या संसदेमध्ये उभा राहून बाबासाहेब बोलतायत, एक भारताचा राष्ट्रपुरुष बोलतोय. ते राष्ट्रपुरुष आपल्या सगळ्यांना सांगतोय, इतक्या वर्षानंतर तुझा असे शब्द आपण मनामध्ये घेण्यासारखे. बाबासाहेब असं म्हणतात की आपल्याला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्या देशाचा कारभार हाकण्यासाठी आपण आता समर्थ झालेलो आहे, आपण आता लोकांमधून प्रतिनिधी निवडणार आहे. परंतु माझ्या मनात शंका येते की हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते आम्ही करणार की नाही. आणि मग बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात आणि ते असं म्हणतात की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज इथल्या समाजासाठी लढत होते त्याच वेळेला शिवाजी महाराजांना या समाजातल्या काही घटकांकडून विरोध झाला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपल्यामध्ये छोटे छोटे भेद असतील, हा माझा तो त्यांचा, हा परका तो आपला, अशा प्रकारचे भेद आम्ही जर करणार असू तर हे स्वातंत्र्य आपलं धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकीनुसार आपल्याला चालायला पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. याच महापुरुषांच्या मालिकेमध्ये आणखीन एक वेगळा महापुरुषाचा फोटो लावलाय. राजर्षी शाहू छत्रपतींचा फोटो लावलाय. कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू छत्रपती हे सिंहासनावरती आले, गादीवरती आले, त्यांचा राज्याभिषेक झाला. शाहू छत्रपतींचं चरित्र सांगावं तेवढं थोडं आहे, परंतु शाहू छत्रपतींच्या प्रेरणेनं कोल्हापुरामधल्या कलावंत मंडळींनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कलेमध्ये प्रगती केली. कुणी चांगलं गाणं म्हणायला लागला, कुणी चांगलं चित्र काढायला लागला, कुणी चांगली शिल्प बनवायला लागला. आणि असंच कोल्हापुराच्या मंडळींनी शिवसंभव म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माचं एक नाटक बसवलं. आणि त्या बघण्यासाठी म्हणून छत्रपती शाहू महाराजांना, राजर्षी शाहू महाराजांना निमंत्रण केलं. शाहू महाराज अतिशय आनंदानं त्या नाटकामध्ये सहभागी झाले. चरित्रामध्ये उल्लेख असा आढळतात की राजर्षी शाहू महाराज आपले स्वतःचे राजवाड्यामधले स्वतःचे कपडे, दाग दागिने, इतर वस्तू सुद्धा त्या नाटक मंडळीसाठी नेहमी देत असत. आणि ते शिवशंभव नाटक सुरू झालं आणि छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तो प्रसंग त्या नाटकामध्ये निर्माण केला गेला होता. त्या मंचावरती एक पाळणा होता आणि त्या पाळण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांचं आता नाव ठेवलं जाते असा प्रसंग आला. शाहू महाराज स्वतःचं भान विसरले. प्रेक्षकामध्ये आपण बसलोय, समोर चाललेलं ते नाटक आहे. छत्रपती शिवाजी महाराज या जगामध्ये नाही, या सगळ्याची त्यांना शुद्ध राहिलेली नाही. आणि ते पटकन त्या ठिकाणी उठले, वरती त्या मंचावरती गेले, व्यासपीठावरती गेले, लवून खाली वाकले आणि त्या बाल शिवाजीला, त्या नाटकातल्या बाल शिवाजीला त्यांनी 3 वेळाला वाकून मुजरा केला. ज्या वेळेला शाहू महाराजांचं चरित्र आपण बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की शाहू महाराजांनी आपल्या समाजामधल्या लोकांना धर्माचं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी पाठशाळा निर्माण केली. आणि त्याला नाव कोणाचं दिलं? त्याला नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलं. अशा अनेक महापुरुषांना प्रेरणा देणारा हा आजचा आपला जन्मोत्सव आपण साजरा करतोय. असा शिवरायांचा चरित्रचंद्र. शिवरायांच्या मागे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, अनेक ज्यांचं नाव आपल्याला कदाचित माहिती नाही, अशा अनेक लोक आहेत. परंतु मला जर विचारलं तर शिवरायांच्या मागे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? तर जिने तिला पोटामध्ये 9 महिने वाढवलं अशा राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना आपण कदापि विसरता कामा नये. तो मध्ययुगातला काळ आपण जर बघितला तर त्या काळामध्ये स्त्रियांची प्रतिष्ठा ही धुळीला मिळालेली होती. स्त्रियांना पळवून न्यायचं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करायचे, स्त्रियांना मान खाली घालायला लागेल अशा प्रकारचे अत्याचार करायचे. परंतु राजमाता जिजाऊ आऊसाहेबांसारखी मावली होती, तिने शिवरायांवर संस्कार केले. संस्कार काय केले? हल्लीच्या काळामध्ये बोललं असं जातं की मुलींना कपडे नीट घालायला शिकवा. 7च्या आत घरात नावाचा चित्रपट सुद्धा येऊन सुद्धा आता 15-20 वर्ष झाली. मुलींना लवकर घरामध्ये यायला शिकवा. परंतु मला जर विचाराल तर संस्कार करण्याची आवश्यकता ही मुलींच्या पेक्षा मुलांच्यावरती जास्त आहे. कारण वाकडी नजर कोणाची पडते? अरे नजर ज्याची वाकडी पडते त्याच्या मनामध्ये वाकडे विचार येणार नाहीत, यासाठी आम्ही काही करणार की नाही? राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या शिवबा राजांवरती त्यांनी असे संस्कार केले की स्त्री कोणतीही असो, आपली स्वतःची धर्मपत्नी सोडून उरलेल्या सगळ्या स्त्रिया तुला माते समान आहेत किंवा बहिणी समान आहेत, त्यांचा सन्मान तू याच पद्धतीने राखला पाहिजे. हे संस्कार करणारी राजमाता जिजाऊ आऊसाहेब हा आमचा सगळ्यांचा आदर्श असला पाहिजे. आणि आमच्या सगळ्यांचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक लोकांनी अनेक ठिकाणी केलं. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना किती अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट अशी आहे की आपल्याला असं सांगितलं की समुद्रामध्ये किती पाणी आहे, तुम्ही ते मोजून दाखवा लिटरमध्ये, हे शक्य नाही. आपल्याला असं जर सांगितलं की भर दुपारी 12 वाजता उघड्या डोळ्यांनी, कुठलाही गॉगल न घालता उघड्या डोळ्यानं सूर्याकडे बघा, ते शक्य नाही. आपल्याला असं सांगितलं की हातावरती कोळशाचा जळता निखारा ठेवलाय आणि तुम्ही हात न हलवता तो निखारा पकडून दाखवा, हे शक्य नाही. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य आहे, शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे, शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे, ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. कवीनं असं म्हणलं की सरितपतीचे जलमोजवेना, सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरसा हवेना, तैसा नृप शिवाजी वर्णवेना, तैसा नृप शिवाजी वर्णवेना. अशा शिवाजी महाराजांच्या मागे, त्यांच्या कर्तृत्वाच्या मागे जिजाऊ आऊसाहेब ह्या भक्कमपणानं उभ्या होत्या आणि त्या बालशिवावरती संस्कार करत होत्या. त्या बालशिवावरती संस्कार करताना जिजाऊ आऊसाहेबांनी सांगितलं शिवबाराजांना, आज महाराष्ट्राला गरज कशाची आहे? इतक्या वर्षानंतर सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आपण मुळातनं विचार केला पाहिजे. महाराष्ट्राला गरज आहे ती स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्राला गरज आहे ती स्वतःच्या राज्याची आहे. आणि हा संस्कार शिवाजी महाराजांच्यावरती केल्यामुळे या बालशिवाचे खेळ सुद्धा कसले होते? छोटे छोटे मातीचे किल्ले बनवावे, छोट्या छोट्या मातीच्या घोड्यांना एकत्र करावं, लाकडाच्या घोड्यांना एकत्र करावं, स्वतःचं सैन्य जमवावं आणि हर हर महादेव असं करत आपण आपले राज्य स्थापावे, हेच संस्कार मातेवरती दिले. आता स्वाभिमानाच्या संस्काराची आवश्यकता काय होती? महाराजांच्या घरामध्ये 2-3 उदाहरणं घडलेली होती. महाराजांचे स्वतःचे जे आजोबा होते, म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांचे जे स्वतः वडील होते, लखुजी राजे जाधवराव, यांना अतिशय कपटानं एके दिवशी त्या निजामानं बोलावलं. दौलताबादच्या दरबारामध्ये दरबार भरलेला होता आणि निजामशाह त्या ठिकाणी उठून निघून गेला. आणि आयुष्यभर ज्यांनी त्या लखुजी राजांनी निजामशाहची चाकरी केली, त्या लखुजी राजे जाधव आणि त्यांच्या मुलांची त्याच ठिकाणी खांडोळी करण्यात आली. त्यांचा दोष काय होता? त्यांचा दोष असा होता की निजामशाहच्या मनामध्ये आलेल्या काही गोष्टी या त्याच्या भरवण्यात आल्या, परंतु आयुष्यभराची सेवा त्या ठिकाणी व्यर्थ गेली. निजामशाहच्या दरबारामध्ये अजून एक प्रसंग त्यापूर्वी घडलेला होता. रंगपंचमीच्या दिवशी दरबार सुटला आणि सगळ्या लोकांची घरी जाण्याची गर्दी निघाली आणि त्या गर्दीमध्ये खंडागळे नावाचे सरदार होते, त्यांचा हत्ती बिथरला आणि तो हत्ती इकडे इकडे धावायला लागला. आणि लखुजी राजांचे जे चिरंजीव होते दत्ताजीराव, ते धावून गेले. दुसऱ्या कोणाला तो हत्ती आवरेना म्हणून लखुजी राजांचे चिरंजीव धावून गेले आणि त्या हत्तीची त्यांनी सोंड कापली. पण ती सोंड कापल्यानंतर त्या खंडागळे आणि त्यांच्या मदतीला धावले कोण? तर स्वतः शहाजीराजे भोसले धावले. म्हणजे जे स्वतःचे व्यायी आहेत ते एकमेकांशी लढायला लागले. आता याच्या मागचं जे कारण होतं, कारण स्वाभिमान विसरला. स्वाभिमानाचं जे जगणं होतं ते महाराष्ट्र विसरला होता आणि हे स्वाभिमानाचं जगणं जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं. आणि त्यामुळं एका ठिकाणी कवीनं उल्लेख असा केला, जसे चंपकीशी खुले फूल जाई, जशी लाभली ज्यास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंद्र जंबूद्वीपाला, करी सावलीशी माऊली मुलाला. आपल्या मुलाच्या मागे एक भक्कम सावली म्हणून जिजाऊ आऊसाहेब उभ्या होत्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये छोट्या लोकांच्या बद्दल, रयतेच्या बद्दल इतका आत्मीयता होती, त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी करून दाखवल्या. आपल्याला असं वाटतं की नेताजी पालकर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की ते प्रति शिवाजी म्हणलं जायचं. त्यांचा पराक्रमही तेवढाच होता. त्यामुळे नेताजी पालकर आपल्या सैन्यात हवेत असं सगळ्या पातशहांना वाटायचं. या नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी काय काम सांगितलं? या नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी एक काम असं सांगितलं होतं की त्यावेळेला कोकणामध्ये ते गस्त घालत होते आणि कोकणामधले रस्ते व्यवस्थित नाही आहेत, म्हणून नेताजी पालकरांच्याकडून महाराजांनी रस्ते बांधून घेतले. आपली जी जनता आहे, आपली जी प्रजा आहे, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सरदारांना कामाला लावणारे असे छत्रपती शिवाजी महाराज वेगळे. आणि याच ठिकाणी मला एक वेगळा प्रसंग इतक्या वर्षानंतर घडलेला आणखीन एक प्रसंग आठवतो. तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधला 1942-43 साल होतं. बाबासाहेब त्यावेळेला केंद्र सरकारमध्ये मंत्री होते आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जशा कृष्णा, कोयना नावाच्या मोठ्या नद्या आहेत, तशी दामोदर नावाची नदी ओरिसा प्रांतामध्ये राहते. त्या वाहणाऱ्या नदीला त्या वर्षी इतका भयंकर पूर आला की त्या पुरामध्ये हजारो लोकांचे घरं वाहून गेले. लाखो लोकांना घर सोडून जावं लागलं. आणि तिथल्या एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं, कारण बाबासाहेब हे त्यावेळेला जल खात्याचे मंत्री होते. आणि त्यांना असं पत्र लिहिलं की या समस्येवरती मार्ग काढण्यासाठी तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. बाबासाहेबांना ज्यावेळेला पत्र मिळालं त्यावेळेला बाबासाहेबांनी विचार केला आणि बाबासाहेबांचं वैशिष्ट्य असं की आपल्यासमोर कुठला आलेला प्रश्न जो आहे तो केवळ सल्लागारांच्या सल्ल्यानं सोडवायचा नाही, ते स्वतः मुळातनं अभ्यास करायचा.
बाबासाहेबांनी स्वतः मुळात अभ्यास केला आणि अमेरिकेतल्या टेनेसी नावाच्या नदीच्या धरणासारखं धरण या ठिकाणी बांधलं तर हा प्रश्न सुटेल. बाबासाहेबांनी आता प्रश्न सोडवायचं ठरवलं आणि माणसाचा शोध सुरू केला. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की पंजाब प्रांतामध्ये खोसला नावाचे इंजिनियर आहेत. त्या इंजिनियरना बोलावणं पाठवलं. खोसलांच्या मनामध्ये आपल्या जातीचा अभिमान आडवा आला. बाबासाहेबांच्या हाताखाली मी काम कसं करणार. परंतु बाबासाहेबांना ही गोष्ट कळल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना असं सांगितलं की आपल्या बांधवांचं दुःख दूर करणं हे एक राष्ट्रभक्त म्हणून आपलं कर्तव्य आहे. मी तुम्हाला आवाहन करतो, मी तुम्हाला साथ घालतो की तुम्ही या राष्ट्र कर्तव्यामध्ये सहभागी व्हा. बाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या साधेला तिथून तसाच प्रतिसाद मिळाला आणि त्या खोसलांनी त्या धरणाचं काम पूर्ण केल्याचं आढळतं. आणि नंतर ज्या वेळेला 1948-49 साली हे धरण पूर्ण केलं त्यावेळेला बाबासाहेब हे आपल्या पुण्यामध्ये जे खासदार राहिलेले होते, काकासाहेब गाडगिळे आता त्या खात्याचे मंत्री झालेले होते, बाबासाहेब त्यावेळेला कायदा मंत्री झालेले होते, हे अतिशय उत्साहानं आणि अभिमानानं आनंदानं त्या धरणाच्या उद्घाटनाच्यासाठी जायला बघायला मिळतात. त्यामुळे शिवाजी महाराजांचा हा जो संदेश आहे की जनतेच्या कल्याणाची तळमळ व्हा, जनतेला एकत्र येण्यासाठी प्रयत्न करा, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा वैशिष्ट्यपूर्ण मुद्दा असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक लोकांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर त्या काळच्या हिशोबानं त्यांचं जे जगणं होतं ते आरामात गेलेलं होतं. कारण त्यांच्या वडिलांची एवढी मोठी जहागीर होती. पुण्यामध्ये तर जहागीर होतीच, परंतु शहाजी राजांनी कर्नाटकामध्ये पराक्रम केला. कर्नाटकामध्ये सुद्धा शहाजी राजे हे स्वतः राजासारखे राहत होते. त्यामुळे एका अर्थानं जहागीरदाराच्या पोटी आल्यानंतर त्या काळचे जेवढी सोयी सुखेची साधनं उपलब्ध होती ती साधनं घेऊन शिवाजी महाराज हे आरामात जगू शकले होते. परंतु शिवाजी महाराजांचं जगणं हे स्वतःसाठी नव्हतं, स्वतःला राजा होण्यासाठी नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराज अनेक ठिकाणी असं लिहिताना दिसतात की हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, मी सिंहासनावरती बसावं, माझा कोणीतरी जय जयकार करावा, याच्यासाठी मला राजा व्हायचं नाही. या भूमीमध्ये ज्या दैन्य आहे, या भूमीमध्ये ज्या दुःख आहे, या भूमीमध्ये जी वेदना आहे ती वेदना दूर करण्यासाठी, ते दैन्य घालवण्यासाठी मला राजा व्हायचं, ही प्रेरणा शिवाजी महाराजांची होती. प्रत्यक्ष भगवंताचा आशीर्वाद माझ्या मागे आहे ही ठाम धारणा त्यांची होती आणि त्या धारणेनं त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं आपल्याला बघायला मिळतं. शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल अनेक लोकांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलं. शिवाजी महाराज हे त्या काळच्या सरदारांच्या तुलनेमध्ये अनेक पद्धतीने वेगळे ठरतात. मगाशी महिलांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा येऊन गेला. आणखीन एक मुद्दा मला आग्रहानं मांडावा असं वाटतो. त्या काळचे ज्या वेळेला सरदार आपण बघतो त्यांचं वागणं असं होतं की व्यसनांच्या पायी त्यांनी आपल्या आयुष्याची धुळदाण केली, आपल्या कुटुंबाची धुळदाण केली, कर्ज डोक्यावरती ओढून घेतलं, अशा प्रकारचं दारू आणि इतर प्रकारच्या व्यसनांमध्ये भागायचे. परंतु महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला एक सुद्धा प्रसंग असा आढळत नाही की महाराजांनी व्यसनांच्या कधी जवळ केलंय. महाराज आयुष्यभर जाणीवपूर्वक सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले. महाराजांचा संदेश आपल्याला इतक्या वर्षानंतर घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की व्यसनांपासून दूर राहा हा संदेश महाराजांच्या चरित्रातला आज देखील लागू आहे. नवे नवे आज तो अतिशय प्रभावीपणे लागू केला पाहिजे असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांचं या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण होते. का आठवण होते? आपल्याला सगळ्यांना 1927चा महाडचा संग्राम माहिती आहे. ज्या वेळेला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक त्या ठिकाणी जमले. मागणी काय होती? मागणी सत्तेची नव्हती, संपत्तीची नव्हती, घरादाराची नव्हती, माणुसकीच्या सन्मानाची होती. अरे माणसाला जगण्यासाठी माणसासारखं वागवा आणि तुम्ही जे पाणी पिता, कोल्हे कुत्री सुद्धा जे पाणी पितात तेच पाणी तेवढ्याच सन्मानानं आम्हाला मिळवू द्या, हा जो आग्रह होता तो त्यासाठी जमलेले होते. त्याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचं भाषण केलं आणि ते आपल्या सगळ्या ज्या स्त्री कार्यकर्त्यात, महिला कार्यकर्त्यात, महिला अनुयायी त्यांच्यासमोर भाषण केलं. बाबासाहेब आपल्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना, अनुयायांना सांगतात की तुमचा नवरा, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा जर दारू पिऊन आला तर त्याला घरात घेऊ नका, दारूच्या व्यसनापासून दूर राहा. बाबासाहेब आंबेडकर नंतर इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या मांडीला मांडी लावून बसले. 1930च्या गोलमेज परिषदेमधले वर्णन आहे, आपण तिथं मांडीला मांडी लावून बसले आणि ठामपणे भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी ते ठिकाण मागणी केली. परंतु बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये सुद्धा हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते की जाणीवपूर्वक ते व्यसनांच्या पासून दूर राहिले. आज चित्र फार भयंकर आहे. अनेक लोकांना असं वाटतं की व्यसन करणं म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा आहे. हल्ली इंग्रजी बोललं की माणूस फार शहाणा असं समजलं जातं. इट इज अ स्टेटस सिम्बॉल, इट इज अ सोशल ड्रिंक. अशा नावानी ज्या वेळेला आमच्या समाजामधले खोटे असणारे हे लोक, खोटे प्रतिष्ठित, ज्यांना असं म्हणलं पाहिजे की ज्यांची प्रतिष्ठा खरी नाही, ती पितळ्यासारखी चकाकते पण त्याच्यामध्ये सोनं नाही, त्या प्रतिष्ठित लोकांच्याकडे न बघता या महापुरुषांच्या चरित्राचा आम्ही आठवण केला पाहिजे आणि जाणीवपूर्वक व्यसनांच्या पासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा संदेश या निमित्तानं आपण घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश या भूमीला काय आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश या भूमीला असा आहे की चला आपण सगळेजण एक येऊया आणि एक येऊयात. याच्यासाठी शिवाजी महाराजांनी इतक्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये केल्या, त्या आपल्याला सांगितल्या तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराजांच्या त्या अफजल खान वधाच्या वरती आत्ताच विशालनं फार सुंदर पोवाडा म्हणला. अफजल खानाला महाराजांनी बोलावलं आणि त्या जावळीच्या जंगलामध्ये त्या ठरवून त्याला मारला. आता तिथलं चित्र असं आहे की महाराजांनी त्या अफजल खानाला मारला याची दहशत इतक्या लोकांना बसली की महाराजांना समोरे भेटायला लोक येत नव्हते. परंतु महाराजांना अफजल खानाला मारायचंच होतं म्हणून ते त्याला भेटायला उशिरा गेले. आणि हेच महाराज नंतर ज्या वेळेला 1678 साली कुतुबशहाला भेटायला गेले, गोवळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये भेटायला गेले, त्यावेळेला तो कुतुबशाह इतका आत बसलेला होता तो पुढे येईनच. महाराज आपल्याला काहीतरी करतील, अफजल खानाला जसं त्यांनी केलं, शाहिस्ते खानाची जशी बोटं छाटली तसं मला काहीतरी करतील असं वाटल्यामुळे तो कुतुबशाह पुढे येणार नाही. महाराजांनी स्वतःच्या मनामध्ये अभिमान आणला नाही, अहंकार आणला नाही, गर्व आणला नाही की मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, मी आता छत्रपती आहे, मी पुढे जाणार नाही. वर्णन असं येतं चरित्रामध्ये की महाराज आपल्या सगळ्या बाकीच्या लोकांना त्यांनी बाजूला केलं आणि स्वतः ते पायऱ्या चढून त्याच्या महालामध्ये गेले आणि त्या कुतुबशाला प्रेमानं भेटले. का कुतुबशाला प्रेमानं भेटले? तर या भूमीमध्ये जर आपल्याला एकत्र यायचं असेल, या भूमीला जर आपल्याला चांगले दिवस दाखवायचे असतील तर एकट्या माणसाचं कर्तृत्व पुरेसं नाही, एकटा हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुरेसा नाही, तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन याच्या विरोधात लढलं पाहिजे. ही शिकवण लक्षात आणून देण्यासाठी म्हणून महाराज कुतुबशाच्या भेटीला स्वतः सामोरे गेले. महाराजांनी लोकांच्या मनामध्ये इतकी प्रेरणा निर्माण केली आणि महाराजांचं कर्तृत्व असं की महाराजांचं कर्तृत्व याच्यामध्ये आहे की त्यांच्या लोकांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली. प्रेरणा निर्माण केली कशासाठी? कशी प्रेरणा निर्माण केली? शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असेल. आता सलगी देणे याचा अर्थ काय होतो? सलगी देणे याचा अर्थ आपल्या जीवाला जीव देतील अशी माणसं उभी करणे. आपल्याला आजूबाजूला समाजामध्ये वावरताना आपण बघायला जातो त्याला अनेक गोड बोलणारी माणसं दिसतात. आपल्या तोंडावरती गोड बोलतील आणि आपल्या माघारी काही बोलतील याचा शाश्वती नाही. परंतु महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं केलं की गुढी लोकांना त्यांनी जवळ केलं. इथेच या शिरवळच्या जवळ बांदल नावाचे कृष्णाजी बांदल होते, त्यांचे आणि कान्होजी जेधांचं वैर होतं आणि त्या कृष्णाजी बांदलांना महाराजांच्या आज्ञेनं शासन घडलेलं होतं, म्हणजे त्यांचे हातपाय तोडून चौरंग केलेला होता. हे कृष्णाजी बांदल ज्यावेळेला लढत होते त्यावेळेला लक्षात गेलं, महाराजांचं लक्ष गेलं एका मावळ्यावरती गेलं आणि त्याचं नाव बाजीप्रभू देशपांडे. आता बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत आहेत, परंतु शिवाजी महाराजांनी मनात आणलं की अरे इतका पराक्रमी माणूस आपल्याला स्वराज्यासाठी हवाच. आणि त्यांनी बाजीप्रभूंना मागून घेतलं, त्या बांदलांच्या सैन्यातनं आपल्या स्वतःच्या सैन्यामध्ये घेतलं. आणि याच नमुन्याचा प्रसंग पुन्हा काही वर्षानंतर घडला. प्रतापगड ज्या ठिकाणी महाराजांनी त्या अफजल खानाचा वध केला तो प्रतापगड चंद्रराव मोऱ्यांच्याकडून घेतला. त्या चंद्रराव मोऱ्यांच्याकडून अतिशय त्वेषानं लढणारे मोरारबाजी देशपांडे हे शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांच्याकडून मागून घेतले. आता हे मागून घेताना चंद्रराव मोऱ्यांकडून मागून घेताना मुरारबाजीला महाराजांनी काय सांगितलं असेल, बाजीप्रभूला काय सांगितलं असेल? महाराजांचं स्वराज्य त्यावेळेला अतिशय छोटं होतं. चंद्रराव मोराची जावळी ही अतिशय धनानं श्रीमंत होती, संपत्तीनं श्रीमंत होती. त्यांना देण्यासाठी महाराजांच्याकडे धन असेल का? होतं, परंतु तुलनेमध्ये धन महाराजांच्या कमी होतं. महाराजांनी त्यांना आण घातली असेल, हाक घातली असेल तर या देशासाठी लढू, माणसासाठी लढू, समाजासाठी लढू, स्वाभिमानासाठी लढू, धर्मासाठी लढू, या तुमचं स्वागत आहे. आणि हा कौल देऊन ज्या वेळेला बाजीप्रभू आले त्यावेळेला ते स्वराज्याच्या सेवेमध्ये राहिले. आणि आपल्याला नंतर माहिती आहे पन्हाळगडच्या त्या लढ्यामध्ये ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला असं करीत महाराजांच्या तोफेचे आवाज येत नाही तोपर्यंत बाजीप्रभूंनी मोजक्या मावळ्यांनिशी ती खिंड लढवली. आणि त्याच ठिकाणी बाजीप्रभूंच्या रक्तानं ती खिंड पावन झाली म्हणून तिचं नाव पावनखिंड ठेवतो. हा प्रसंग घडला. त्याच्यानंतर काही दिवसांनी काय घडलं हे आपण जाणून घेण्यासारखं ते महत्त्वाचं आहे मला स्वतःला वाटतं. शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, मित्र करावा तर कसा, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकावा. ही वेढ्याची धामधूम संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज या बाजीप्रभू देशपांड्यांच्या गावापर्यंत गेले, त्यांच्या गावी गेले. गावापर्यंत महाराज घोड्यावरती बसून गेले. गावाची जशी वेस लागली तसे महाराज घोड्यावरनं खाली उतरले आणि स्वतः पायी चालत त्या बाजीप्रभू देशपांड्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरामधले सगळे जे त्यांची आई आहे, त्यांची बायको आहे, आणखी सगळे घरामधले सगळे लोक आहेत ते पायी त्यांच्या घरी चालत गेले. आता आपण कल्पना देखील करू शकत नाही की ज्या सरदाराच्या, ज्या जहागीरदाराच्या हातामध्ये एवढा अधिकार होता, एवढा हुकूम होता, असा जहागीरदार असणारा एखादा समर्थ माणूस पायी चालत आपल्या घरी येतोय, ही 300-350 वर्षापूर्वी समाजाला कल्पनाच नव्हती. वाड्यावरती बोलावणं यायचं अशा पद्धतीच्या या जगामध्ये ज्या बाजीप्रभूच्या देशपांडेंच्या घरी महाराज चालत जातात त्या लक्षात असं येतं की शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. अरे एकदा आपला मानला ना
तर तो सुखामध्ये पण आपला आहे आणि दुःखामध्ये पण आपला आहे। बाजी प्रभू सारखे अनेक मावळे ज्यावेळेस स्वराज्याच्या कामी आहे, महाराजांनी एक नियम पाळलेला होता। तो नियम काय होता? असा कोणी मावळा कामी आला, असा कोणी सरदार कामी आला तर दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी, महिन्याच्या पहिल्या दिवशी त्या सरदाराच्या, त्या मावळ्याच्या घरी ठराविक रक्कम ही पोचली जायची। आजच्या भाषेत आम्ही त्याला नाव देतो, गोंडस नाव देतो पेन्शनचं। आजची पेन्शन आम्हाला मिळेल की नाही सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना खात्री नसते आणि खाजगी नोकरीत लोकांना पेन्शनचं नावच नसतं। परंतु महाराजांनी अशा सर्व लोकांना आयुष्यभरापर्यंत आपलं सांभाळलेलं दिसतं। याच्यातून लक्षात येतं की शिवरायांचे सलगी देणे कैसे असे। स्वाभिमानाचं एक विलक्षण उदाहरण शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं। स्वाभिमानाचं विलक्षण उदाहरण काय की या भूमीवरती आक्रमण झाल्यानंतर या मातीवरती जसं आक्रमण झालं तसं इथल्या भाषेवरती सुद्धा आक्रमण झालं आणि महाराजांनी ठरवून ज्यावेळेला 1674 साली अभिषेक करून घेतला त्यावेळेला त्यांनी आपल्या लोकांना सांगून राज्य व्यवहार कोश त्यांनी निर्माण केला आणि मराठी भाषेमध्ये अनेक शब्द महाराजांनी प्रचलित केले। अनेक गोष्टी भाषेवरती आक्रमण त्यांनी परतवून लावलं असं आपल्याला बघायला मिळतं। आज देखील भाषेवरती आक्रमण होते, समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आणि आपल्याला कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे की महाराज लढत कशासाठी होते? हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते। हिंदवी स्वराज्य केवढं होतं? पुणे परगणा म्हणजे या ठिकाणचे 2, 2.5, 3 जिल्ह्यांचा कारभार। नंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, कर्नाटकामध्ये गेले। महाराजांनी एवढा पराक्रम गाजवला, 10 पट त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं आणि त्यांच्या पदरी एक पत्की नावाचा माणूस होता। या पत्कीने एके दिवशी शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज, अहो आपली जागीर आता एवढी वाढलेली आहे, आपलं राज्य एवढं वाढलंय, तुमची मनीषा काय आहे, तुमची इच्छा काय आहे ती तुम्ही सांगा महाराज। महाराजांनी त्याला असं सांगितलं की सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत स्वराज्य उभं करणं हीच माझी इच्छा आहे। आता सिंधू नदीचा उगम कुठे आहे? सिंधू नदीचा उगम काश्मीरमध्ये आहे आणि कावेरीच्या दक्षिण तटामध्ये म्हणजे आपण भारताच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतो। म्हणजे महाराजांचं स्वप्न जे होतं ते केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हतं, ते पूर्ण भारतापर्यंत होतं, हे आपल्याला बघायला मिळतं। आणि याच पत्कीचा एक नातेवाईक पोर्तुगीज जो गव्हर्नर होता गोव्याचा, त्याच्या पदरी नोकरीला होता, त्यानं हे पत्कीनं आपल्या नातेवाईकाला कळवलं आणि त्या नातेवाईकाने त्या गव्हर्नरला सांगितलं आणि त्या गव्हर्नरनं आपल्या पत्रामध्ये लिहून ठेवलं। आणि आज देखील आपण लिस्बनला गेलो, पोर्तुगालची जी राजधानी आहे, त्या लिस्बनच्या राजधानीमध्ये हे पत्र जपून ठेवलेलं आहे। त्यामुळे आपण ज्यावेळेला शिवजयंतीचा उत्सव साजरा करतो त्या लक्षात असं ठेवलं पाहिजे की आपल्याला स्वाभिमानाची पुनर्स्थापना करायची, माणसांना स्वाभिमानानं जगायला शिकवायचं, स्त्रियांना सन्मानाला मान मिळेल याच्यासाठी आपण खटपट करायची, व्यसनांपासून दूर राहायचं। अशा पद्धतीचं महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं काम ज्यावेळेला आम्ही लक्षात घेतो त्या लक्षात असं येतं की 47 साली स्वातंत्र्य मिळालं, या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण या देशामध्ये सुराज्य आलं का? महाराजांचं स्वराज्य तर मिळालं, पण स्वराज्य मिळून थांबायचं नाही तर ते सुराज्यामध्ये त्याचं रूपांतर करणे ही फार मोठी आव्हानाची गोष्ट आहे। आणि फार मोठी आव्हानाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच आहे। कारण आज भारतामध्ये इतक्या वर्षानंतर आम्ही ज्यावेळेला बघतो त्या या समाजापुढे अनेक समस्या आहेत, भ्रष्टाचाराची समस्या आहे, त्याच्यावरती उत्तर काय? हे त्याच्यावरती उत्तर जे आहे ते शिवाजी महाराजांचं चरित्र आहे असं मला वाटतं। आपल्या सगळ्यांना माहिती की महाराजांनी अगदी सुरुवातीला तोरणा किल्ला घेतला, त्या तोरणा किल्ला घेतल्यानंतर घडलं काय? तोरणा किल्ला घेतल्यानंतर त्या ठिकाणी असणारे गुप्तधनाचे हांडे सापडले, तिथल्या कामगारांना सापडले, जे कदाचित शिकलेले नसतील, जे कदाचित मीठ भाकरी खाऊन जगत असतील, रात्री कदाचित उपाशी पोटी झोपत असतील, पण त्याच्या एकाच्याही मनामध्ये विचार असा आला नाही की हे पैसे मिळाले तर त्याच्यापैकी थोडे आमच्या काही घरी नेऊ। त्यांचा कोणी मुकादम असेल तो मुकादम सुद्धा असा विचार केला नाही की त्यांनी हे धन आपल्या घरी नेऊ। ते सगळे धनाचे हंडे शिवाजी महाराजांना तसेच आणून दिले। कारण काय? महाराजांनी प्रेरणा निर्माण केली की हे स्वराज्य तर उभे राहीलच, परंतु या स्वराज्यापासून आपण सुराज्य निर्माण केलं पाहिजे। ही प्रेरणा निर्माण करणारे महाराज स्वतंत्र भारतात सुद्धा तितकेच लागू आहेत। तेव्हा महाराजांचं चरित्र आठवताना, या सगळ्या महापुरुषांचा विचार करताना आपण पुढच्या भारताचा विचार केला पाहिजे। पुढच्या भारताचा विचार आपल्याला करणारे एक अतिशय व्यक्तिमत्व आपल्या भारतामध्ये होऊन गेलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम। त्यांनी आपल्या सगळ्यांना एक भव्य दिव्य स्वप्न दाखवलं आणि ते भव्य दिव्य स्वप्न असं आहे की भारत आता पुन्हा एकदा मोठ्या सन्मानानं जाणार, भारत आता पुन्हा एकदा विश्वगुरू होणार, विजन 2020। आता हे विजन 2020 जर आम्हाला प्रत्यक्षात आणायचं असेल तर त्याचा मार्ग जो आहे तो छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून जातो असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं। छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधून स्वाभिमानाचे धडे, छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून स्त्रीच्या सन्मानाचे धडे, छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून स्वाभिमानाचे धडे घेतल्याबरोबर त्याचबरोबर आपल्या भाषेवरती सुद्धा कुणाचं आक्रमण होणार नाही याचे धडे, छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहण्याचे धडे आणि छत्रपतीच्या शिवरायांच्या चरित्रामधून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या माणसांना उभे करण्याचे धडे आपण शिकले पाहिजेत।
सगळ्या माणसांना सगळे भेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आपल्या परिसरामध्ये जे सुराज्य त्याचं करून दाखवलं तेच एवढ्या मोठ्या भारताचं सुराज्य आपण सगळेजण करू शकतो. छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व वर्णन करताना अनेक कवींनी अनेक ठिकाणी वर्णन केलं. 10 दशशतकांच्या यज्ञामधून उमटली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामध्ये अरुणोदय झाला. शिवराय भाग्य देशाचे, हे तुफान स्वातंत्र्याचे, हे रूप शक्तियुक्तीचे, हा तेजाचा झोत उफाळून पृथ्वीतून आला. शिवरायांचा जय जयकार, जिजामातेचा जय जयकार. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आठवणं आणि त्या निमित्ताने आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, हे एक नम्र आवाहन करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. मी